तुमच्या सुद्धा लॅशेस थोड्याशा विरळ आहेत आणि तुम्हाला नकली लॅशेस लावायला खूप आवडतात, पण मुद्दा आहे की आम्ही बाहेर जाताना आम्हाला लॅशेसच लावता येत नाही. घेऊन येतो आम्ही लॅशेस, पण आम्हाला त्या लावताच येत नाही. तर हा सुद्धा तुमचा प्रॉब्लेम असेल तर आज मी तो तुमचा सॉल्व्ह करणार आहे. कारण का ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की योग्य पद्धतीने लॅशेस कशा लावायच्या, कोणता ग्लू वापरायचा किंवा त्याचं डायरेक्शन काय आहे, हे सर्व ह्या व्हिडिओमध्ये मी कव्हर केलेले आहे. त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे ना तो तुम्ही शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला खूप जास्त मदत होईल. आणि हा, तुम्ही कुठे बाहेर जाताना तुम्हाला परत एकदा असा काही प्रॉब्लेम होणार नाही. त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण बघा. तर आता तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला करायचं फक्त एवढं की तुम्हाला असे लॅशेस आणायचे आहेत, प्रीमियम क्वालिटीच्या लॅशेस आणायच्या, ज्या की 50 रुपयाला मिळतात. त्या तशा लॅशेस बघायच्या नाहीत, कारण की त्या ऍक्च्युअल वर्क नाही होत आणि तेवढ्या म्हणजे ओरिजिनल वाटत नाही, तर ते खूप जास्त नकली दिसून येतात. त्याच्यामुळं प्रीमियम ज्या ओरिजिनल हेअर्स पासून बनलेल्या असतात तशा लॅशेस आणायच्या आहेत. आणि ह्या ज्या लॅशेस असतात ना, ह्या थोड्याशा मोठ्या असतात, तर त्याला आपल्या डोळ्यांच्या मापानुसार आपल्याला त्याला कट करावं लागतं, जेणेकरून ते व्यवस्थित दिसतील. तर मी काय करणार आहे, ह्या ज्या लॅशेस दिसतात तुम्हाला मी त्या काढून घेतलीये. ठीक आहे. आता तुम्हाला बॉक्स जो मिळतो ना तो डायरेक्ट तुम्ही काय करायचं, काढून घ्यायचं अशा प्रकारे. ठीक आहे. मी माझ्या मांडीवर ठेवतेय, आता इथं जागा नाही ऍक्च्युअली. तर अशा 2 लॅशेस मी काढून घेतलेल्या आहेत. आता या ठिकाणी मी काय घेतलंय, आरसा घेतला, कारण की एवढं जवळ दिसत नाहीये त्याच्यामुळे आरसा घेतला मी. तर मी काय करणार आहे, ह्या ज्या लॅशेस आहेत ना मी ज्या काढून घेतल्यात त्या थोड्याशा मी थोडंसं पुढं मागं करणार, तुम्ही बघू शकताय, जेणेकरून त्याला योग्य असा शेप येईल. ठीक आहे. एकदमच काढून घेतल्यावर ते थोड्याशा स्ट्रेट होतात, त्याच्यामुळं थोडासा शेप द्यायचा. देन अगेन आपण आपल्या डोळ्यांच्या मापानुसार बघायचं की ते आपल्याला परफेक्टली बसतंय का. मग असं माप घ्यायचं. मला असं वाटतंय की थोड्याशा मला मोठ्या होत आहेत. ठीक आहे. थोड्याशा मोठ्या. तुम्ही काय करणार आहे, मग तुम्ही बघू शकताय, पुढून नाही. आता पुढून कसं ओळखायचं आणि मागून कसं ओळखायचं, आता तुम्ही बघू शकताय, ही जी मोठी साईड आहे ना ही मागची साईड आहे. ठीक आहे. आणि पुढून थोडीशी निमुळती होते, म्हणजे पुढून थोडीशी छोटी होत जाते, म्हणजे समजून घ्यायचं ही आपल्याला पुढं लावायची आहे आणि जी साईड मोठी आहे ती आपल्याला मागं लावायची. ठीक आहे. एवढं सोपं आहे, अगदी सोपं आहे, काय किचकट नाहीये. ठीक आहे. मग नंतर काय करायचं, आपल्याला जी साईड मोठी आहे तिथून आपल्याला जर खूप जास्त मोठी वाटत असेल तिथून आपल्याला कट करायची आहे. तुम्ही बघू शकता मी थोडीशी कट करते. ठीक आहे. कट केली, एवढी कट करायची आहे. लॅशेस कट करून झाल्यावर काय करायचं, असं चांगल्या क्वालिटीचा ग्लू घ्यायचा. तर मुद्दा येतो म्हणजे आता मी तुम्हाला टिप देते, जर का तुम्ही चांगल्या क्वालिटीचा ग्लू वापरला तर तुमच्या ह्या लॅशेस आहेत त्या लॉंग लास्टिंग टिकणार आहेत, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा काहीच प्रॉब्लेम होणार नाही. त्याच्यामुळे चांगल्या ग्लूवर इन्व्हेस्टमेंट करा. जसं की आता हा जो ग्लू आहे ना मी तो PSCचा वापरते, अगदी उत्तम क्वालिटीचा ग्लू आहे. तुम्ही म्हणजे कोणतेही लॅशेस घ्या, त्या अगदी म्हणजे 24 तास सुद्धा ह्या राहू शकतात. तर खूप छान ग्लू आहे, प्रमोशन करत नाहीये बट ग्लूची क्वालिटी सांगतेय. तर तुम्ही हा ग्लू घेऊ शकता. अराउंड 450-500 पर्यंत हा ग्लू येतो. वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे, पण खूप दिवस जातो, त्याच्यामुळे जास्त विचार करू नका घेण्यासाठी. गो फॉर इट. ज्या लॅशेस कट केल्यात त्या लॅशेसला आपल्याला योग्य पद्धतीने ग्लू लावतात. मी तुम्हाला ह्या मी लॅशेस घेतलेल्या आहेत. ठीक आहे. आता मी हा काय करणार आहे, ग्लू ओपन करते आणि सगळीकडे संपूर्ण असा ग्लू लावते. ठीक आहे. सगळीकडे संपूर्ण ठिकाणी लागला पाहिजे, जेणेकरून म्हणजे निघणार नाही. ऑब्व्हियसली हा ग्लू खूप स्ट्रॉंग आहे. साईडला लागलं तर काहीच इश्यू नाहीये, आपण साईडला आपण पुसून घ्यायचे, जेणेकरून ते तसं नाही होणार. ठीक आहे. थोडेसे हे लॅशेस निघाले. यू कॅन सी मी असं ग्लू लावलेला आहे. आता मी हे साईडला ठेवते, मी दुसऱ्या लॅशेसला सुद्धा सेम ह्याच पद्धतीने ग्लू लावून घेते. ठीक आहे. हा सुकायला आपल्याला थोडासा 50% आपल्याला सुकवूनच घ्यायचा. ठीक आहे. ठीक आहे. जी छोटी साईज आहे ती मी पुढे लावणार आहे, जी मोठी साईज आहे ती मी मागे लावणार. पहिल्यांदा काय केलंय, हा जो असं पकडलंय, 2 बोटांमध्येच पकडलंय, डोळे बंद दिसतंय, डोळे बंद, आणि मग नंतर मध्यभागी मी ह्या लॅशेस, ठीक आहे, अशा मध्यभागी मी ठेवलं.
मग मी काय करणार आहे, मी पुढून त्याला अटॅच करून टाकणार आहे आणि मागून सुद्धा अटॅच करणार आहे. ठीक आहे. थोड्याशा वरच्या साईडने त्याला मी ढकलते. ठीक आहे, जेणेकरून ओरिजिनल दिसेल. एवढं सोपं आहे लॅशेस लावणं. सेकंड लॅशेस घेतलेली आहे हातामध्ये, तुम्ही बघू शकताय. मोठी साईज मागे आहे, छोटी साईज पुढे आहे. ठीक आहे, थोडासा सुकू देते. ठीक आहे, मग सेम प्रोसेस मध्यभागी ठेवते मी पुढून जॉईन करून घेते सेम. मागून पण. आणि मग मी नंतर काय करते, थोडंसं वरच्या साईडने ढकलते. मंडळी ह्या प्रकारे काय करायचं, लॅशेस लावून झाल्या. ठीक आहे, थोडंसं वरच्या दिशेने जो मागचा भाग आहे ना त्याच्या वरच्या दिशेने आपल्याला थोडंसं वरच्या साईडने ढकलायचं, एकदम हलक्या हाताने. ठीक आहे, त्याचं कारण असं की ज्या लॅशेस आपल्या खाली पडलेल्या असतात ते थोड्याशा वरती उचलल्या जातात आणि ओरिजिनल दिसतात, जसं की आपण लावलं. ठीक आहे, आता हे तुम्ही बघू शकताय, खूप सुंदर दिसतात आणि म्हणजे असं वाटतच नाहीयेत लॅशेस लावलेत म्हणून. ठीक आहे, महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली आहे ती म्हणजे की आपल्याला काय करायचंय, मस्कारा घ्यायचा आहे आणि ज्या आपल्या लॅशेस आहेत आणि ज्या आपल्या फेक लॅशेस आहेत आणि ओरिजिनल लॅशेस आहेत त्यांना थोडंसं जोडायचं, जेणेकरून फरक काही जाणवणार नाही की बाबा नकली लावले ते ओरिजिनल दिसत आहेत. फायनली आपल्या लॅशेस लावून झालेले आहेत, तुम्ही बघू शकताय. खूप सोपी टेक्निक आहे. फक्त तुम्हाला थोडेसे लॅशेस लावताना थोड्याशा ज्या ट्रिक्स असतात त्या लक्षात ठेवाव्या लागतील, जेणेकरून इझिली तुमचे लॅशेस लागले जातील आणि तुम्हाला कोणत्या फंक्शनला जाताना कोणत्याही प्रकारचा उशीर होणार नाहीये. मी इथून लिहून देते. फक्त ही जी टेक्निक आहे ना ते तुम्ही फॉलो करा आणि तुमच्या मैत्रिणींना हा जो व्हिडिओ तुम्हाला लॅशेसची गरज असेल तर त्यांना सुद्धा पाठवा. तर मंडळी आजचा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.